आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बारामतीत अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे एक्झिट पोलनुसार पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार शिरूरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर, एक्झिट पोलनुसार शिरूरमधून एनसीपीचे आढळराव पाटील पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नगरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर तर भाजपचे सुजय विखे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नागपुरातून भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर तर काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर। कोल्हापुरात एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे शाहू महाराज आघाडीवर तर महायुतीचे संजय मंडलिक पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पुढे तर भाजपचे राम सातपुते पिछाडीवर। माढ्यातून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार सांगलीतून विशाल पाटील आघाडीवर, भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर। छत्रपती संभाजीनगरमधून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार चंद्रकांत खैरे आघाडीवर तर MIMचे इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर, भाजपचे उदयनराजे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर। रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर, TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार रावेरमधून शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मावळमधून शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर, एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार हातकणंगलेमधून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर, पोलनुसार शिवसेनेचे धैर्यशील माने हातकणंगलेतून पिछाडीवर तर राजू शेट्टी देखील पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार पुण्यात भाजपचे मोहोळ आघाडीवर, पोलनुसार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे पिछाडीवर। रायगडमधून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अनंत गीते आघाडीवर तर अजितदादा गटाचे सुनील तटकरे पिछाडीवर। सिंधुदुर्ग रत्नागिरीत TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नारायण राणे आघाडीवर तर ठाकरे गटाचे विनायक राऊत पिछाडीवर। अमरावतीत TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नवनीत राणा आघाडीवर तर बळवंत वानखडे पिछाडीवर। जालन्यात TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार भाजपचे रावसाहेब दानवे आघाडीवर तर काँग्रेसचे कल्याण काळे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर तर दादा गटाच्या अर्चना पाटील पिछाडीवर। परभणीत TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर, युतीचे रासप उमेदवार महादेव जानकर पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित पुढे तर काँग्रेसचे गोवाल पाडवी पिछाडीवर। जळगावमधून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर तर ठाकरे गटाचे करण पवार पिछाडीवर। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आघाडीवर तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण मात्र पिछाडीवर असल्याचा कौल। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बुलढाण्यातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आघाडीवर, एक्झिट पोलनुसार शिवसेनेचे प्रतापराव जाधव पिछाडीवर। रामटेकमधून शिवसेनेचे राजू पारवे आघाडीवर, पोलनुसार रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलचा अंदाज। भंडारा गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर तर एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे प्रशांत पडोळे पिछाडीवर। TV9 पोलस्टारचा एक्झिट पोलचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आघाडीवर, एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे नामदेव किरसान पिछाडीवर।
TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस आघाडीवर, एक्झिट पोलनुसार शरद पवार गटाचे अमर काळे पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर, पोलनुसार अकोल्यातून वंचितचे प्रकाश आंबेडकर पिछाडीवर तर काँग्रेसचे अभय पाटीलही पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर, एक्झिट पोलनुसार यवतमाळमधून शिंदे गटाच्या राजश्री पाटील पिछाडीवर। धुळ्यातून भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर, TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या शोभा बच्छाव पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर, एक्झिट पोलनुसार दिंडोरीत भाजपच्या भारती पवार पिछाडीवर। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर, एक्झिट पोलनुसार शिवसेनेचे बाबुराव कोहळीकर पिछाडीवर। लातूरमधून TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे शिवाजीराव काळगे आघाडीवर, पोलनुसार लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे पिछाडीवर। यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल, जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी 10वा स्मृतिदिन। इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स झळकले, अजित पवार गटाचे पदाधिकारी वसीम बागवान यांच्याकडून बॅनरबाजी। तब्बल 79 दिवसांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत विठ्ठलाची महापूजा संपन्न। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून तळघराची पाहणी, मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना सापडलं तळघर। जेजुरीतील लवथळेश्वर शिवालयाचा जीर्णोद्धार सुरू, सुमारे 500 वर्षांनंतर पुन्हा होतोय जीर्णोद्धार। पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखी एक अपघात, कारची 2 वाहनांना धडक, गाडी चालवणारा मुख्याधिकारी पोलिसांच्या ताब्यात। जळगावच्या रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात आरोपींच्या पाठोपाठ आणखी एका कारचा शोध सुरू, दुसऱ्या कारमधील तरुणीचा पोलिसांकडून शोध। रामदेववाडीत कारच्या धडकेत महिलेसह 3 मुलांचा मृत्यू झाला होता। नागपूर रत्नागिरी महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक, नव्यानं करण्यात येणाऱ्या रस्त्यांना पर्यायी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। नंदुरबारमध्ये कापसाच्या बियाणं विक्रीला सुरुवात, बियाणांच्या काळाबाजार होऊ नये यासाठी उशिरा बियाणं विक्री, पावसाच्या अंदाजानुसारच पेरणी करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना। नंदुरबारमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर घसरले, कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। नाशिकच्या येवल्यातील जळगाव नेऊर येथे बिबट्याची दहशत, द्राक्षाच्या बागात बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या लोणीकंदजवळ पाथर्डीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी, स्टीअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। यवतमाळच्या वणीत ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, वणी मारेगाव राज्यमार्गावरील दुर्घटना, सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही। जळगावच्या नशिराबादमध्ये ग्रामदैवत जिप्रू अण्णा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पादुकांची पालखी, शिवकालीन मर्दानी आखाड्याने वेधलं सर्वांचं लक्ष।